ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता जे काही प्रियाने कारस्थान केलंय त्यानंतर प्रियाला आता पूर्णाजीने थोबाडीत तर दिले, पण तिची बाजू घेणाऱ्या अश्विनला सुद्धा घराबाहेर हकलून टाकलेलं आहे. अश्विनने या सगळ्यात काय चुकी केली, प्रियाचं असं काय कारस्थान समोर आले की ज्याच्यामुळे अन्नपूर्णा ट्रस्टच्या या पूर्ण आता कारकिर्दीला एक काळीमा फासला गेलेला आहे. प्रियाचं असं एक भांड फुटलंय ज्यामुळे अन्नपूर्णा ट्रस्ट या सगळ्यावरचा लोकांचा विश्वास उडून पूर्णाजीच्या विश्वासार्हतेवरती आता इकडे आक्षेप घेतला गेलाय. त्यानंतर चिडलेल्या पूर्णाजीने प्रियाला तर हकलपट्टी केले, पण सोबत अश्विनला तिचा सपोर्ट करणाऱ्या सुद्धा हकलून काढले. नक्की काय घडलंय आणि सायलीने पूर्णाजीचा पुन्हा एकदा मान कसा जपलाय, अन्नपूर्णा ट्रस्टची विश्वासार्हता कशी एकदा जपलेली आहे, सगळं पाहू. आता अस्मिता परत आल्यावरती प्रियाच्या कुरघोडींना आता इकडे चांगलंच यश येतं. प्रियाचं लग्न झालेलं असल्यामुळे आता इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघी जणी मिळून आता कारस्थानं करायला लागलेली असतात, कारण दोघी आता एकाच घरात. मग आता प्रिया सांगायला लागते ही सायली आहे ना, ही जरा अतिच करायला लागलेली आहे, म्हणून सायली भागवत एकादशीचा उपवास करत नाहीये हे कारण तिने आता दाखवत आपणच काही चिप्स खाऊन ते पॅकेट आता त्याच्यात टाकल्यामुळे इकडे सायली चिडते आणि तिचं भांड फोडण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते. ज्या वेळेला सायली तिच्या रूम मध्ये येते त्यावेळेला सायलीला काही गोष्टी सापडतात ज्या ती आता इकडे कल्पनाला दाखवते की हे चिप्स पॅकेट तिनेच खोलले होते. पण आता सायली विचार करते या प्रियावरती लक्ष ठेवायला पाहिजे, कारण तिला ज्या वेळेला ती रूम मध्ये येते त्यावेळेला काही गोष्टी अशा दिसतात की त्यामध्ये आता इकडे तिला काही गोष्टींचं उलगडा होतो की ही प्रिया काहीतरी खोटं नाटक करते आहे. आणि प्रिया चिडते कारण प्रियाला समजतं की ही सायली आपल्या विरुद्ध आता खूप मोठं इकडे कारस्थान करणार आहे किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवणार आहे, म्हणून आता या सायलीलाच अडकवायला पाहिजे. म्हणून आता प्रिया मोठी युक्ती आणि प्रिया इकडे महिपत नागराजची भेट घेते आणि ती सांगते एकतर प्लॅन फ्लॉप झालाय, पण त्या अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला या सगळ्यामध्ये पुढची आता गोष्ट करायलाच पाहिजे. यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो अगं तू तुझं डोकं नको वापरू. यावरती प्रिया म्हणते जर का मी डोकं नाही न वापरलं तर तुम्ही या सगळ्यामध्ये अडकाल. नागराज म्हणतो हे बघ, ही गोष्ट खरी आहे की काही झालं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे ना या अर्जुनला अडकवायला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या बाबतीत अर्जुनला जोपर्यंत आपण अडकवत नाही आहोत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट होईल, आणि लक्ष डायव्हर्ट झाल्याशिवाय आपल्याला म्हणजे काही करता येणार नाही. त्यामुळे त्याचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्याच्यावरती खूप मोठा हल्ला करणं गरजेचं आहे. मग काय करायचं तर प्रिया सांगते हे सगळे सुभेदार आहेत ना, हे स्वतःच्या नावाला खूप जपतात, त्यामुळे मला काय वाटतं यांच्या नावाला यांचं नाव जे आहे ना ते जर का बदनाम केलं तर या सगळ्यामध्ये आपण आता पुढचं काम करू शकतो. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सांगायला लागते महिपत मग आता काय करायचं बोला, तुम्हीच सांगा काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच सांगायला लागते प्रिया अन्नपूर्णा ट्रस्टच्या नावाला जर का काळीमा फासला गेला तर मात्र या सगळ्यांना आपल्याला वेठीला धरणं सोपं जाईल, कारण अर्जुन हे सगळं निस्तरण्यामध्ये त्याचं पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होईल ना. पूर्ण कुटुंब या सगळ्यामध्ये जर का अडकलं तर अर्जुन सुद्धा आता पूर्णपणे याच्यात अडकेल आणि हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आता तो जाईल. म्हणून मला असं वाटतं की आपण हे सगळं करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्जुनला अडकवायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता ठरतं की ठीक आहे, जर का अन्नपूर्णा ट्रस्टलाच आपल्याला बदनाम करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला करायलाच पाहिजे. असं ठरल्यावरती मग आता इकडे महिपत नागराज आणि प्रिया भरपूरच खुश होतात. आणि काय करायचं तर अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये खूप मोठा फ्रॉड होतोय किंवा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये खूप मोठ्या पद्धतीचा घोळ होतोय हे जर आपण सिद्ध करू शकलो तर आपण या सगळ्यामध्ये आता खूप मोठा तीर मारला असं त्यांना वाटतं. आणि तोपर्यंत इकडे आणि महिपत आणि आता इकडे ह्यांनी जोरदार प्लॅनिंग सुरू केलेलं असतं. महिपत आणि आता नागराज यांनी जे काही प्लॅनिंग सुरू केलंय त्यानुसार इकडे प्रिया येते आणि पूर्णाजी अन्नपूर्णा ट्रस्टची आपल्या खूप मोठी बातमी आलेली आहे असं म्हणते. पूर्णाजी म्हणते बातमी,
कसली बातमी? यावरती मग आता प्रिया सांगले आपले अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये असलेल्या अनेक लोकांना या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप मोठा आपण फ्रॉड केलाय असं समोर आले. यावरती कल्पना म्हणते, फ्रॉड? काय बोलतेस तू? कसली बातमी? मला तर काही कळतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया सांगते, ब्रेकिंग न्यूज येते आहे. पूर्णाची ती ब्रेकिंग न्यूज पाहते आणि रडायला लागते. इकडे कल्पनाला तर धक्काच बसतो. अश्विन म्हणतो, 1 मिनिट, तुला अशा पद्धतीने न्यूज दाखवायची काय गरज पडली? कल्पना म्हणते, काय आहे हे सगळं? आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये हे काय घडतंय? आता अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये खूप मोठा फ्रॉड होतोय आणि इल्लीगल गोष्टी चालतायत. या गोष्टी आता तिकडे दाखवल्या असतात की पत्रकार सगळ्यांच्या समोर सांगत असतात की खूप मोठ्या इल्लीगल गोष्टी घडतायत आणि तिकडे आता खूप मोठं एक रॅकेट चालवलं जातंय असं म्हणत अन्नपूर्णा ट्रस्टची घाणेरडी बातमी आता इकडे फोडलेली असते. आणि त्यावरती कल्पना म्हणायला लागते, आपल्या मागे लागलंय तरी काय? म्हणजे एक एक करत आपण या सगळ्या संकटातून जर का बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तर हे सगळं आपल्यासोबत का होतंय तिला काही कळतच नसतं. आणि ती या सगळ्यामध्ये चांगली चिडलेली असते आणि तिला धक्काच बसतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते, इतक्या वर्षाची आपली विश्वासार्हता ही पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू काळजी करू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टला काही होणार नाहीये याची गॅरंटी मी तुला देतो. असं म्हणत मग मात्र जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि सायली आता सज्ज होतात. त्याच वेळेला इकडे हा मोठा गोंधळ झाल्यावरती लगेचच प्रिया महिपतला कॉल करते. महिपतला कॉल करून प्रिया आता सांगायला लागते, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडलेलं आहे. बिलकुल काळजी करायचं खरंच काही कारण नाहीये. कारण काहीही झालं तरी आता या गोष्टी अशाच पद्धतीने घडणार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो, काय झाला का तो ऍक्टिव्ह? बरोबर. यावरती मग आता ती सांगते, ऍक्टिव्ह म्हणजे असा तसा? तुम्हाला वाटलं तरी काय? आता अर्जुन पूर्णपणे त्याच गोष्टीत डुबलेला आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. काही झालं तरी सुद्धा आता अर्जुन काही या सगळ्यातून बाहेर पडत नाही आणि तुमच्या केसमध्ये लक्ष देत नाही. आधी सायली आणि मग हे सगळं. आता या अन्नपूर्णा ट्रस्टचा तर आपण असा काही खात्मा केलेला आहे की या सगळ्यामध्ये आता अन्नपूर्णा ट्रस्टचे पेपर मीच तुम्हाला दिले ना, मीच तुम्हाला पेपर दिले आणि त्यामुळे आता इकडे आपण पूर्णपणे अडकवलेलं आहे त्यांना. हे सगळं ज्या वेळेला प्रिया इकडे बोलत असते तोपर्यंत आता इकडे नागराज, प्रिया या दोघांनीही आता प्लॅनिंग केलेलं असतं. पण या प्लॅनिंगचा भाग आता प्रिया आहे. ही गोष्ट शोधून काढणं जास्त महत्वाचं असतं आणि तेच आता इकडे अर्जुन करत असतो. अर्जुन या प्रियाच्या मागावरती असतो आणि जे कोणी हे सगळं करतंय त्यांना आता पकडण्यासाठी अर्जुन इकडे खूप मोठी युक्ती करणार असतो. आता मात्र अर्जुन ठरवतो, काहीही झालं तरी या प्रियाचा पाठलाग करायचा. पाठलाग केल्यानंतर मग मात्र त्याला गोष्टी क्लिअर होतात की हे सगळं जे काही आहे ते प्रियाने केलेलं प्लॅनिंग आहे. मग आता अर्जुन पुराव्यासकट पूर्णाची आणि आता घरच्यांना प्रियाचा सगळी कारस्थानं फोडणार. आता इकडे अर्जुन पूर्णाजीला सगळे पेपर आणून देतो, जे पेपर प्रियाने आता पोहोचते केलेले असतात महिपत शिकरेकडे. आणि त्याच्यामध्ये फेरफार करत महिपत शिकरे यांनी आता यांच्याकडे देऊन फेरफार केलेले सगळे पेपर ज्या वेळेला पूर्णाजीकडे येतात, पूर्णाजी सगळ्यांना खाली बोलवते. खाली बोलवल्यावरती सगळ्यांच्या समोर प्रियाच्या एक सणकन मुस्काटीत देते. प्रिया म्हणते, पूर्णाई मी काय केलंय या सगळ्यामध्ये? तर आता माझा काय संबंध? मला मारण्याचा काय अर्थ? असं म्हणत प्रियावर तोंड करून उचकटून बोलायला जेव्हा लागते तेव्हा पूर्णाई सांगते, तुझ्या इतकी नीच मुलगी मला वाटलं नव्हतं. असं म्हणत पूर्णाई सगळ्यांच्या समोर हे पेपर आणते आणि पेपर आणत पूर्णाई सांगायला लागते, सगळ्यांनी एकदा हे पेपर बघून घ्या. हे आपले ओरिजिनल पेपर आणि या मूर्ख मुलीने हे पेपर नेऊन दिले होते महिपत शिकरेला. असं म्हणत पूर्णाई ते सगळे पेपर आता दाखवते आणि त्याच वेळेला आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर होत. अश्विन म्हणत असतो, तन्वी तू हे सगळं केलंस? यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो, नाही पूर्णाई, काहीतरी गैरसमज होतोय. तन्वी हे सगळं नाही करू शकणार. तन्वी का करेल हे सगळं? यावरती पूर्णाई म्हणते, अश्विन तू तर बंदच कर तोंड तुझं. तू तर बायकोचा बैलच झालेला आहेस. मला खरंच कळत नाहीये की इतका बायकोचा बैल कसा काय तू झालास.
तुला इतकं सगळे मी पेपर दाखवते आहे, तरी सुद्धा तू मला सांगतोयस की नाही तिने काही केलं नसेल, तुला तुझ्या बायकोचे प्रताप बघायचे आहेत ना, हे बघ हा व्हिडिओ बघ, असं म्हणत पूर्णाई आता महिपत शिकरे सोबत असलेले प्रियाचे संबंध आणि या सगळ्यामध्ये आता महिपत शिकरे सोबत आज प्रियाचं झालेलं बोलणं किंवा प्रियाने या सगळ्यामध्ये महिपत शिकरेला दिलेली माहिती, त्यानंतर आता हे सगळं तिने का केलंय तुला माहिती आहे, असं म्हणत प्रियाचं परत 2-3 वेळा फोडलेलं थोबाड या सगळ्या आता इकडे गोष्टी समोर आल्यानंतर मग मात्र आता लगेचच सांगायला लागते, पूर्णाजी हिनी हे सगळं केलं कारण तू त्या केसवरती काम करतोयस. तू या केसवरती काम करत असताना हिने मुद्दाम हे सगळं नाटक केलेलं आहे, कारण तुला या केसमधून डिस्ट्रॅक्ट करायचं होतं. या केसमध्ये डिस्ट्रॅक्ट केल्यावरती मग आता इकडे महिपत शिकरेला काहीही म्हणजे मदत होईल ना. तू जर का अडचणीत आलास, तुझं जर का अन्नपूर्णा ट्रस्टकडे लक्ष गेलं तर, असं म्हणत आता इकडे पूर्णाजीने सगळाच खुलासा केलेला असतो की मुद्दाम अर्जुनला अडकवण्यासाठी तिने हे सगळं केलंय. असं म्हटल्यावर ती आता इकडे पूर्णाजी म्हणते, खरंच इतक्या नीच पातळीला तू आता जाशील असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. तू खरंच इतक्या नीच पातळीची आहेस आणि प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी इतक्या नीच पातळीला उतरू शकते याच्यावरती तर आता माझा विश्वास बसतच नाहीये. हे सगळं बोलत असताना आता मात्र इकडे चिडलेली पूर्णाई फाडकन तिचं पुन्हा एकदा थोबाड फोडते आणि थोबाड फोडत तिला सांगते, चल चालती हो, मी खरंच चुकले, मी सायलीला ओळखायला चुकले, मी या सगळ्यामध्ये आता तुझं ऐकण्यात चुकले, तुझ्यावरती विश्वास ठेवण्यात चुकले. कल्पना, आपण ह्या मुलीला तन्वी 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 म्हणत डोक्यावरती चढवून ठेवलं, पण डोक्यावरती चढवून काहीही याचा उपयोगच नाहीये. हिने जे काही केलंय ना, त्यानंतर आता इकडे प्रतिमा आणि रविराज यांना सुद्धा मान खाली घालायची वेळ आलेली आहे. यावरती आता इकडे सांगायला लागते, प्रताप सांगायला लागतो, पूर्णाई मला तर या गोष्टीचा आधीपासूनच डाऊट होता, मला तर ही गोष्ट आधीपासूनच माहिती होती, पण मी गप्प बसलो होतो, कारण काही झालं तरी सुद्धा ही आता आपल्या घरची सून आहे, जाऊ दे म्हणून आपण गप्प बसण्याचं काम केलं. पण प्रत्येक वेळेला या गोष्टी आता इकडे गप्प बसण्याच्या नाहीयेत. हिने खूप काही अशा गोष्टी केल्यात याच्या आधी सुद्धा, आपल्याला सायली विरुद्ध भडकवण्यासाठी केलेलं म्हणा किंवा अजून कशासाठी केलेलं म्हणा, मी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणून हिच्यावरचा माझा आधीच विश्वास उठला होता. यावरती पूर्णाई म्हणते, प्रताप तू बरोबर होतास, तू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतास की ही मुलगी फ्रॉड आहे, पण आम्ही हिच्यावरती विश्वास नाही ठेवला. आज ज्या वेळेला माझ्यावरती वेळ आली त्यामुळे मी आता इकडे गडबडलेली आहे आणि मला समजलंय. यावरती आता इकडे चिडलेली कल्पना सांगायला लागते, बाद झालं तन्वी, तुझं सगळं भांड फुटलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे. असं म्हटल्यावरती ती आता इकडे प्रियाला खूपच चिडते आणि चल निघून जा इथून. अश्विन म्हणतो, मम्मा असं काय करतेस, अगं असं काय करतेस तू, असं काही करू नकोस. काही झालं तरी सुद्धा ती माझी बायको आहे आणि मला नाही वाटत की ती असं काही करेल. हा दादा तिला अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे. असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो, काय चाललंय काय तुझं अश्विन, इतकं सगळं समोर आल्यानंतर सुद्धा तू या सगळ्यामध्ये असं बोलतोयस, तू हे सगळं बोलतोयस की ती तुझी बायको आहे आणि ती बरोबर आहे म्हणून. म्हणजे आता तुला तर काही कळतच नाहीये. मला असं वाटतंय ना, तुझ्या डोक्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी आता ही जी काही बांधलेली आहे ना, ती पट्टी बाहेर काढायला पाहिजे. असं म्हणत चिडलेली आता इकडे प्रताप, कल्पना, पूर्णाई इकडे अश्विनला सांगतात, जर का या सगळ्यामध्ये हिला आता घराबाहेर काढायचं नसेल तर तू पण जा तिच्यासोबत, चल. असं म्हटल्यावर पूर्णाई प्रियाचं थोबाड तर फोडते आणि अश्विन सोबत या सगळ्यामध्ये इकडे प्रिया या दोघांनाही हकलवून देण्याचं काम करते. त्यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते, चला माझ्या घरातून चालते वा. अन्नपूर्णा ट्रस्ट हे या घरची शान आहे. अन्नपूर्णा ट्रस्टसाठी आता इकडे मी काहीही करायला तयार असते, पण म्हणून या सगळ्यामध्ये तू आता माझ्या ट्रस्टला धोका पोहोचवायचं काम करत असशील तर मात्र मी हे सगळं सहन करणार नाहीये. बाद झालं, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा.
असं म्हणत ती आता प्रियाला आणि अश्विनला तिकडून जायला सांगते. अश्विन प्रियाला घेऊन चाललेला असताना अर्जुन आणि सायली अश्विनला तर थांबवणार आणि सोबत प्रियाचं पण वराड इथे थांबणार का? पुन्हा एकदा हक्कलपट्टी झालेल्या प्रियाला इथे थांबून महामूर्खपणा होणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.